लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धड. आज शाळेमध्ये मराठी भाषा राज्य दिनही साजरा होत आहे. मराठी भाषा राज्य दिन हा 27 फेब्रुवारी म्हणजे हा का साजरा केला जातो तर वी वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा राज्य दिन म्हणून सर्वत्र महाराष्ट्रात संपन्न होत आहे. वी वा शिरवाडकर हे खूप मोठे थोर लेखक होते. त्यांच्या हाती लेखन मुबलक प्रमाणात झालेले होते. ते सरस्वतीचे पुत्र म्हणून आपण त्यांना ओळखतो. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने देखील ओळखले जाते. कुसुमाग्रज या टोपण नावाचा ही एक इतिहास आहे. सुरुवातीला काव्यरचना करत होते वी वा शिरवाडकर, तेव्हा त्यांनी केशव अग्रज आणि कुसुमाग्रज या नावाने काही कविता पाठवल्या आणि त्यामध्ये पहिली कविता जी छापून आली ती कुसुमाग्रज म्हणजेच त्यांचे केशव नावाचा बंधू आणि कुसुम नावाची भगिनी होती लहान. तर ह्या दोघांचं मोठे बंधू म्हणून त्यांना अग्रज असं पुढे लावायचं होतं आणि कुसुमाग्रज या नावाने छापलेली पहिली कविता छापून आली आणि ती लोकप्रिय ठरली. मग पुढे त्यांनी आपले स्वतःचे टोपण नाव कुसुमाग्रज असेच ठेवले म्हणून त्यांना कुसुमाग्रज म्हणून आपण सारे ओळखतो. तर या दिवशी आम्ही ग्रंथदिंडी काढली आणि यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पूजन आणि ग्रंथदिंडीचं पूजन करण्यात आलं आणि काही ठराविक पुस्तकं इथे मांडलेली आहेत. अशी अनेक मुबलक प्रमाणात आपल्या शाळेमध्ये सुद्धा साहित्य उपलब्ध आहे. तर मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा तेव्हाच टिकेल जेव्हा मराठी शाळा टिकतील. तर मला सर्वांनाच आव्हान करावंसं वाटतं की मराठी भाषेचा नुसता अभिमान आहे म्हणून चालणार नाही, तर आपल्या आजूबाजूच्या आपल्या परिसरातील आणि नातेवाईकांनाही सांगितलं पाहिजे की मराठी शाळेमध्ये लहान मुलांना घाला आणि आपली मराठी भाषा टिकवा. ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी.
एक बहुत गहरा सवाल। आमुच्या मना मनात दंगते मराठी।